कुठल्याही राज्याच्या विकासामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही महत्त्वाची असते आणि सुदैवानं महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था गेल्या 60-70 वर्षामध्ये चांगली असल्यामुळे या राज्याला एक प्रगतशील राज्य म्हणून ओळखलं जातं। आता पोलीस भरतीच्या अनुषंगानं आपण ज्या रिक्त जागांचा विषय इथं निघालेला आहे, सन्माननीय गृहमंत्र्यांचे मला धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे की गेल्या 50-60-70 वर्षामध्ये आकृतीबंध झाला नव्हता। आकडेवारी आपल्याकडे कधी गृह खात्याकडे नव्हती। आपण अंदाजे सांगायचो की ही एवढी आकडेवारी आहे एखाद्या युनिटची, परंतु परवा तुम्ही जूनमध्ये तो आकृतीबंध राज्याचा केला आणि त्यामुळे किमान आता पोलिसांची पदसंख्या आपली किती आणि किती नाही आहे हे किमान आता कळणं शक्य होईल। माझे स्पेसिफिक 2-4 प्रश्न आहेत। मी विक्रम काळेंसारखं डेव्हलप करणार नाही प्रश्न, मी गुरुजी नाही, त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण परवा 11 डिसेंबरला आता GR काढला की 8000 प्रशिक्षणाच्या 10 सेंटर्स मधले 5000 ची संख्या वाढवायचा निर्णय आपण अगदी परवा दिवशी 11 डिसेंबरला घेतलेला आहे। अत्यंत चांगला आहे, कारण की इकडे 17000 आपण मागच्या वर्षी भरती केली, त्यातल्या 9000 प्रशिक्षणाला गेलेत, अजून 8000 प्रशिक्षणाअभावी बाहेर आहेत अशी परिस्थिती आपल्या। ह्या सगळ्यांना एका वेळी प्रशिक्षण आपल्याला देता आले पाहिजे PTS मध्ये, हा उद्देश त्याच्यावर। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 5000 ची वाढीव क्षमता करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी देणं आवश्यक आहे, नाहीतर आम्ही GR काढू तिथं जागा आणि व्यवस्था हे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर ह्या गोष्टी घडणार नाहीत, हे मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे। वेकन्सी 22-23च्या माझी दुसरी एक विनंती, आपण कोविडमध्ये एक निर्णय घेतला की डिसेंबर 23 पर्यंत वयाच्या अटीची शिथिलता डिसेंबर 23 पर्यंत दिली, परंतु आपण जाहिरातच काढलेली नाही। आज देखील आपण निर्णय घेतला तर डिसेंबर 23च्या आधी जर जाहिरात आपल्याला काढता आली तर या मागच्या लाखो मुलांना त्याचा फायदा होईल, नाहीतर ही 2 वर्षाची जी सवलत आपण दिली होती डिसेंबर पर्यंतची त्या सवलतीचा फायदा या मागच्या लोकांना त्या ठिकाणी होणार नाही, कारण की वेटिंग मधले आपण घेऊ शकत नाही इतर ठिकाणी, ती मागणी आहे मुलांची, परंतु ते करू शकत नाही याची जाणीव मला देखील आहे। परंतु किमान या 2 वर्षाच्या आत मग डिसेंबरच्या तुम्ही जाहिरातीपर्यंत वाढवता येते का, म्हणजे किमान या मुलांना ती संधी त्या ठिकाणी मिळू शकेल। मुंबईमध्ये परवा पेपर फुटीच्या संदर्भातल्या बातम्या आल्या, पेपर आत आल्यानंतर फुटलाही आपल्याला देखील त्या ठिकाणी माहिती की आतून तो पेपर बाहेर गेला, आणि म्हणून एक व्यवस्था आहे, BPS असेल टीस्टही मध्ये प्रॉब्लेम आले तो भाग वेगळा, परंतु एक ज्या पद्धतीने GE आणि नीटच्या परीक्षा होतात, जॅमर लावून परीक्षा सेंटर्समध्ये होतात, तसा एक प्रयोग प्रायोगिक तत्वावर लगेच होऊ शकणार नाही, जॅमर लावणं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं शक्य नाही, परंतु प्रायोगिक तत्वावर किमान करता येईल का? माजी मंत्री होते, थोडं द्यायला पाहिजे, असं काय करताय? सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत। पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण 1976च्या आकृतीबंधावर आपला पोलीस विभाग चालला होता। आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृतीबंध तयार केला, त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस 2 पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे, एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजे, असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे, कारण गेले 20-25 वर्ष मी देखील या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृतीबंध केला पाहिजे, आता तो नवीन आकृतीबंध या ठिकाणी झाला आहे। कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं, आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास 23,628 पदं ही आपण भरली, जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे। इतकी पदं आपण तरी भरलीच नाही, परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती 8400 लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो, अशी क्षमता आपली होती, आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं। ती क्षमता वाढ केलेली आहे आणि सतेज पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे। तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे, त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्यापुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल। एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे, तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया। आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका, पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टाइजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर, असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि DGंची चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ। आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत। खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो, आपण अतिशय चांगल्या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत, पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून, म्हणजे आता आधी नाही तर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील त्याचा फार फायदा होतो असं नाही, पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्यांचा मॉरलवर त्याचा एक परिणाम होतो, त्यामुळे आपण जसं सांगितलं असं काही जॅमर वगैरे लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे निश्चितपणे त्या ठिकाणी ते देखील पाहिलं जाईल। सायबरच्या संदर्भात आपण आता